यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडते। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीसाठी दाखल झालेत। सीडीएस देखील मोदींच्या निवासस्थानी पोहोचलेत। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। या बैठकीत कशा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे? 7 लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। ही हाय लेवलची बैठक आहे। सीडीएस अनिल चव्हाण असतील किंवा तिन्ही सेना दलाचे प्रमुख या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आज दुपारी भारताचे डीजीएमओ आणि पाकिस्तानचे डीजीएमओ यांच्यामध्ये चर्चा होणार आहे, पण त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। खरं तर काल भारतीय लष्कराच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं त्याची सविस्तर माहिती दिली गेलेली होती। आज दुपारी देखील 2:30 वाजता भारतीय लष्कराची पत्रकार परिषद होणारच आहे, पण त्या पत्रकार परिषदेच्या पूर्वी आणि डीजीएमओच्या मिटिंगच्या पूर्वी ही बैठक होती आणि ती बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। कशा पद्धतीनं आगामी काळामध्ये भारताची रणनीती असू शकते या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि ते देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नक्कीच, त्यामुळे शस्त्रसंधीच्या निर्णयानंतरची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।